हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करतोय 12वी अर्थशास्त्र आणि 12वी अर्थशास्त्राचा जो दुसरा धडा आहे उपयोगिता विश्लेषण, त्याचा अभ्यास आपण आजच्या टॉपिकमध्ये करणार आहोत. 11वीला तुम्हाला काही लेसन झाले असतील आणि त्यामध्ये आपल्याला काही संकल्पना 11वीच्या धड्यामध्ये समजलेल्या होत्या, त्या आपण थोडक्यात बघूया. गरज म्हणजे काय? तर गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव. तुम्हाला बघा, एखादं असमाधान असतं म्हणजेच तुम्हाला गरज निर्माण होते. तुम्हाला तहान लागली, याचा अर्थ तुम्ही असमाधानी आहात, म्हणजे तुम्हाला आता पाण्याची गरज आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पाणी प्याल तेव्हा तुम्हाला मिळेल समाधान. म्हणजेच काय, गरज म्हणजे काय, तर तुम्हाला समाधानाच्या अभावाची जाणीव होणे म्हणजे गरज. गरजा कशा असतात? अमर्यादित असतात. मानवाच्या गरजा हे कधीच पूर्ण होत नाहीत. आज ज्याच्याकडे सायकल आहे त्याला बाईक घ्यावीशी वाटते, ज्याच्याकडे बाईक आहे त्याला कार घ्यावीशी वाटते. गरजा ह्या वाढतच जात असतात. गरजा पुनरुद्भवी असतात म्हणजे काय, त्या परत परत उद्भवतात. आता तुम्ही पाणी प्यालात, 1 तासाने पुन्हा तहान लागेल. म्हणजे गरजा ह्या काय असतात, पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. गरजा वयोगट, छोट्या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात, तरुणांच्या वेगळ्या असतात, प्रौढांचे वेगळे असतात, वृद्ध माणसांच्या गरजा वेगळ्या असतात. लिंग परत्वे भिन्न असतात. स्त्रियांच्या वेगळ्या, पुरुषांच्या गरजा वेगळ्या असतात. ऋतुमानानुसार हिवाळ्यात तुम्हाला उबदार आणि लोकरीचे कपडे हवे असतात, तर उन्हाळ्यात तुम्हाला सुती कपडे हवे असतात. म्हणजे काय, तर ऋतुमानानुसार सुद्धा गरजा बदलत असतात. सवयीनुसार बदलतात. प्रत्येकाची सवय वेगळी असते. कुणाला बघा, आता काही लोक शाकाहारी जेवणारे असतात, त्यांची गरज वेगळी असते. काही लोक मांसाहारी खाणारी असतात, तर त्यांची गरज वेगळी असते. आणि संस्कृतीनुसार बदलतात. प्रत्येक संस्कृतीनुसार गरजा या भिन्न भिन्न असतात. आता उपयोगिता म्हणजे काय, तर उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. मानवी गरज भागवणारी, तुमची जी गरज आहे ती त्या वस्तूने भागवणे म्हणजे त्या वस्तूमध्ये असणारी उपयोगिता. यामध्ये कोणतेही नैतिकता नसते. एखाद्या माणसाला तंबाखू खावासं वाटतो, तर ती त्याची गरज आहे आणि तंबाखूमध्ये त्याची उपयोगिता भागवण्याची क्षमता आहे, उपयोगिता आहे. परंतु उपयुक्तता आहे का? नाही. तंबाखू हा उपयुक्त आहे का माणसाला? आरोग्यास हानिकारक आहे. परंतु उपयोगिता आहे, कारण तो त्या व्यक्तीची गरज भागवतो. म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता ह्या संकल्पनेचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास या लेसनमध्ये करणार आहोत. बघा, आता काय होतं बघा, प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. बघा, तुम्ही जेवढ्या काय साधनसामग्री अवेलेबल असतात, त्या साधनसामग्रीच्या मदतीने माणूस काय करत असतो, आपल्या गरजा भागवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. जेवढे रिसोर्स आहेत तसं तो त्याप्रमाणे आपल्या गरजा भागवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यातून काय मिळवतो, तर मॅक्झिमम समाधान मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. खरे तर सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. नाही होणार, कारण गरजा ह्या काय आहेत, अमर्यादित आहेत. त्या कधी पूर्ण होतील का आणि एका वेळी होतील का? नाही. तर बघा, तुम्ही काय करता, यावेळी आपण सहलीला जाऊ आणि पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी करू, असं असतं. बघा, गरजा हे एका वेळी नाही भागवले जात, तर त्या टप्प्याटप्प्याने भागवले जातात किंवा या वर्षीची गरज पुढच्या वर्षीवर ढकलली जाते. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्ता कोण? जो त्या वस्तूचा उपभोग घेतोय त्याला म्हणायचं उपभोक्ता. काय मिळवतो त्यातून? मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, महत्तम समाधान. जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा तो काय करतो, प्रयत्न करत असतो. आणि हे जे प्रयत्न आहे त्याचे, यामध्ये जे काय त्याचं वर्तन घडतं, एखाद्या गोष्टीपासून मॅक्झिमम समाधान मिळवण्याचं जे काही वर्तन त्याचं घडतं, त्यालाच आपण म्हणतो. त्याचं स्पष्टीकरण आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. पुढे बघा, उपयोगितेचे वैशिष्ट्ये काय आहेत. काय बघायचं आपल्याला? वैशिष्ट्ये. सर्वात पहिली वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सापेक्ष संकल्पना. आता सापेक्ष म्हणजे काय बघा, एखाद्या ठिकाणचे स्थल सापेक्ष म्हणतो आपण किंवा काल सापेक्ष. स्थल सापेक्ष म्हणजे काय, तर स्थल सापेक्ष म्हणजे बघा, समुद्रकाठी तुम्ही गेला असाल, त्या ठिकाणी खूप वाळू दिसते आपल्याला, आणि तुम्ही जेव्हा घर बांधताना बांधकामासाठी वाळू लागते त्यावेळी तुम्ही ती विकत घेता. म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर तर वाळू खूप पडलेली आहे, परंतु त्याची किंमत तिथे नाही आहे, कारण त्याची उपयोगिता तिथे नाही आहे. तर उपयोगिता कुठे आहे? आता जेव्हा तुम्ही बांधकाम करायला घ्याल त्यावेळी तुम्हाला वाळूची गरज असते, त्यावेळी तुम्ही वाळू विकत आणाल, याला म्हणायचं
स्थल सापेक्ष उपयोगिता. आता काल सापेक्ष उपयोगिता म्हणजे काय? तर बघा, आता पावसाळा सुरू झाला, तुम्हाला छत्रीची आणि रेनकोटची गरज भासते. हिवाळा सुरू झाला, तुम्हाला लोकरीच्या कपड्यांची गरज भासते. असं बघितलं का उन्हाळा आला आणि तुम्ही स्वेटर घालून फिरताय किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन स्वेटर खरेदी करताय? नाही करत. कारण का? ती कालसापेक्ष काय आहे? उपयोगिता आहे. हिवाळ्याच्या दिवसातच आपल्याला काय लागतं? उबदार कपडे लागतात. उन्हाळ्यातच आपल्याला छत्री आणि रेनकोट याची गरज असते. यालाच म्हणायचं कालसापेक्ष उपयोगिता. आय होप हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. पुढचा पॉईंट बघूया, व्यक्तिनिष्ठ संकल्पना. व्यक्तिनिष्ठ. आता मला सांगा, सगळ्यांच्या सवयी सारख्या असतात का? नाही ना. काही लोकांना काही वेगळ्या गोष्टी आवडतील. आता ज्या माणसाला अंडी आवडतच नाहीत, एग्ज आवडतच नाहीत, तर त्याला तुम्ही काही अंड्याची वस्तू बनवून दिली तर तो खाईल का? त्याला त्याच्यामध्ये उपयोगिता जाणवेल का? नाही जाणवणार. का? तर त्याला ती आवडत नाही आहे. तर उपयोगिता ही काय आहे? मानसशास्त्रीय संकल्पना आहे, आवड निवडीवरती अवलंबून आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. काय सांगितले बघा आपल्याला, की आवडीनिवडी, व्यक्तीच्या आवडीनिवडी, तो कोणत्या वस्तूला प्राधान्य देतोय, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची पसंती काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, इत्यादीमध्ये फरक असतो व्यक्तींच्या, आणि त्याच्यावरतीच उपयोगिता आपल्याला पाहायला मिळते. आता एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये खूप त्याला काय आहे? उपयोगिता जाणवते. परंतु सर्वसामान्य माणसाला स्टेथोस्कोपचा उपयोग होईल का? नाही होणार. कारण का? कारण त्याची उपयोगिताच नाही आहे त्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी. परंतु एखादा डॉक्टर असेल तर त्याला स्टेथोस्कोपची खूप आणि खूप गरज असेल. शेतकऱ्याला तुम्ही सांगितलं की पेन घेऊन जा चांगला, तर तो म्हणेल मला काय गरज आहे. परंतु एखादा शिक्षक असेल तर त्याला त्या पेनची उपयोगिता असेल आणि तो ती वस्तू खरेदी करेल. परंतु शेतकरी खरेदी करेल का? नाही करणार. परंतु शेतकरी काय खरेदी करेल? नांगर खरेदी करेल. ते जर तुम्ही डॉक्टरला सांगितलं की हा नांगर तू घेऊन जा म्हणून, तर तो घेऊन जाईल का? नाही घेऊन जाणार. कारण त्याचा व्यवसाय भिन्न आहे. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत नसेल आणि ती गोष्ट तो घेईल का? त्याच्यापासून त्याला उपयोगिता मिळेल का? नाही मिळणार. अर्थशास्त्र एक काय आहे? माणसाचं वर्तन कसं नियंत्रित केलं जातं याचंच शास्त्र आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवनातल्या उदाहरणाने जर रिलेट झालात तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला अर्थशास्त्र समजून येईल. आता बघा, नैतिकदृष्ट्या तटस्थ. नैतिकता असते बघा. चांगलं वाईट, योग्य अयोग्य याला आपण नैतिकता म्हणतो. परंतु उपयोगिता ही कोणत्या नैतिकतेच्या चौकटीत बसते का? नाही बसत बघा. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचारच करायचा नसतो, विचारच नसतो. आता बघा, ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी आहे. एखादी वस्तू आहे, समजा आपण म्हटलं चाकू आहे, तसं चाकूने काय होतं बघा, गृहिणी, घरच्या ज्या स्त्रिया आहेत ते काय करतात? भाजीपाला कापतात. परंतु या चाकूचा एखादा गुन्हेगार उपयोग करतो आणि तो गुन्हेगार काय करतो? एखाद्याला इजा करतो. म्हणजे त्या गुन्हेगाराला आता गरज आहे चाकूची, त्याला इजा करायची आहे, म्हणजे त्या माणसाची गरज त्या चाकूने भागवली. आणि गृहिणीची गरज काय होती? भाजीपाला कापायचा होता. त्या गृहिणीची गरजसुद्धा त्या चाकू किंवा सुरीने भागवलेली आहे. म्हणजे उपयोगिता कशी आहे? नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. उपयोगिता कधीच विचार करत नाही की ते योग्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे. आता तुम्ही म्हणाल विषामध्ये उपयोगिता आहे का? आहे. कारण ती त्या माणसाची त्यावेळीची गरज काय करते? पूर्ण करते. त्यामध्ये चांगला वाईट, योग्य अयोग्य असा विचारच करायचा नाही आहे. ती नैतिकदृष्ट्या काय असते? तटस्थच असते. आता बघा, उपयोगिता आणि उपयुक्ततेमध्ये काय फरक? उपयुक्तता म्हणजे काय? त्याच्या अंगी असणारे एखादी गुण ज्याचा आपल्याला उपयोग होतो. परंतु उपयोगिता, त्याच्या अंगी एखादा वाईट गुण आहे परंतु तरीही ती एखाद्या माणसाची गरज भागवत असेल तर त्याच्यामध्ये उपयोगिता आहे. तंबाखूचं उदाहरण आपण घेतलं होतं, सिगरेटचं उदाहरण आपण विचार करू शकतो की सिगरेटमध्ये उपयोगिता आहे परंतु उपयुक्तता नाही. उपयुक्तता का नाही? कारण त्याचा आरोग्यावर आपल्या परिणाम होतो. परंतु सिगरेट त्या व्यक्तीची गरज भागवते ना? हो, भागवते. म्हणजे उपयोगिता आहे. आता काय म्हटलं बघा, उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचं उपयोग मूल्य, त्या वस्तूचे किती आपल्याला उपयोग होतोय हे म्हणजे उपयुक्तता. परंतु उपयोगिता म्हणजे काय? तर त्या व्यक्तीची
मानवी गरज भागवण्याची क्षमता, त्याची जी गरज आहे ती त्या वस्तूने भागवली म्हणजे झाली उपयोगिता. परंतु उपयुक्तता म्हणजे काय? त्या वस्तूच्या अंगी काय उपयोग मूल्य आहे ती उपयुक्तता. उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तताही जाणवते. होय, दूध हे काय आहे? उपयुक्त पण आहे शरीरासाठी आणि उपयोगिता पण आहे जर आपल्याला त्याची गरज असेल. परंतु व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते. व्यसनी व्यक्ती आहे त्याला दारू हवी म्हणजे हवीच, कारण त्याच्यामध्ये त्याला उपयोगिता दिसते. परंतु उपयुक्तता आहे का? त्याच्यामध्ये काय आरोग्याला पोषक घटक आहेत का? नाही आहेत, म्हणजे आरोग्याची हानीच होते. परंतु उपयोगिता आहे का? उपयोगिता आहे, कारण ती दारू त्यावेळी माणसाची जी गरज आहे ती भागवते, म्हणजे उपयोगिता आहे. परंतु उपयुक्तता नाही. दुधामध्ये दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात, उपयोगिता पण आहे आणि उपयुक्तता पण आहे. हा पॉईंट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. पुढे बघा, उपयोगिता व आनंद. मला सांगा, उपयोगिता पूर्ण होईल परंतु आनंद मिळेल का? आनंद मिळेल याची गॅरंटी आहे का? नाही. एखाद्या माणसाने विष प्यायलं, ती त्याला गरज होती, उपयोगिता आहे, परंतु आनंद मिळाला का? तुम्ही आजारी पडलात, तुम्हाला एकदम कडू औषध प्यायचं आहे, तुम्हाला उपयोगिता जाणवते, परंतु आनंद मिळेल का? नाही मिळणार. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही, मिळतोच असे नाही म्हटलं. आनंद मिळतो. तुम्ही दूध प्यायलात, तुम्हाला आवडतं, हॉर्लिक्स मिक्स केलं दुधामध्ये प्यायलात, तुम्हाला उपयोगिता पण मिळाली, आनंद पण मिळाला. परंतु सगळ्याच वेळी असं होईल असं नाही आहे ना, आनंद मिळतोच असे नाही. आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते, होय माहिती आहे त्याला, मी इंजेक्शन घेतलं तर मी बरा होणार आहे, परंतु आनंद मिळणार का? आनंद मिळतोच असं नाही आहे. परंतु आजार बरा होणार आहे त्यासाठी त्याला उपयोगिता जाणवते. तुम्हाला कडू औषध प्यायचं असेल, उपयोगिता जाणवते, परंतु आनंद मिळतोच असं नाही. आता उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. आता तुम्ही एखाद्या गोष्टीचा उपभोग का घेता? कारण तुम्हाला काय आहे? गरज आहे, उपभोगाची गरज आहे, म्हणून त्याच्यामध्ये उपयोगिता आहे. परंतु समाधान काय आहे? उपभोगाचा परिणाम. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतलात तर तुम्हाला जे समाधान मिळेल त्या समाधान म्हणजेच काय आहे? परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. भिन्न आहेत, त्या एकमेकांशी संबंधित असल्या तरी त्या भिन्न आहेत. तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. तुम्हाला खूप तहान लागली आणि त्यावेळी तुम्हाला एक ग्लास पाणी दिलं, तुम्हाला ते पाणी अमृतासारखं वाटेल, खूप चविष्ट लागेल, कारण का? तुम्हाला खूप तहान लागलेली आहे म्हणून. उपयोगिताची केवळ तात्विक मापन शक्य, तात्विक मापन करू शकतो त्याचं. असं काय तुम्हाला काही संख्यात नाही मिळणार. समाधान कधी मोजता येणार आहे का? तशी ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. अमूर्त संकल्पना आहे, त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. ती काय आकडेवारीत मापन करता येईल का आपल्याला? ते अमूर्त म्हणजे न दिसणारी अदृश्य संकल्पना आहे. आपल्याला राग येतो, आपल्याला आनंद होतो. आता राग कधी मोजता येतो का? 2 राग आले, 3 राग आले, असं कधी होतं का? किंवा आपण 10 आनंदी झालो, आपण खूप आनंदी झालो असं म्हणतो, कारण आपल्याला मोजता येत नाहीत. ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उदाहरणार्थ, जेव्हा ताणलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. कमी अधिक, खूप समाधानी व्हाल, कमी समाधानी व्हाल, थोडंसं समाधानी व्हाल, परंतु असं 1-2 समाधान मिळालं असं मोजता येणार आहे का? म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते, अनुभवता येईल. राग आलेला, आनंद झालेला आपल्याला अनुभवता येईल, दुःख झाले अनुभवता येईल. आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल ऋणात्मक उपयोगिता कशी असणार? बघा, तुम्हाला एक 5 सफरचंद दिले, तुम्हाला खूप भूक लागली होती, 5 सफरचंद मिळाले, तुम्ही खाल्लात पहिलं, परंतु दुसरं खाताना तुम्हाला जे दुसऱ्या सफरचंदापासून मिळणारं समाधान आहे ना, ते ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तिसऱ्यामध्ये अजून कमी होईल, चौथ्यामध्ये पूर्ण कमी होईल, 0 होईल. आणि जर ते 5वं सफरचंद तुम्ही खाल्लं तर समाधान हे ऋण होणार आहे, नकारात्मक, कारण त्याच्यानंतर तुम्हाला आनंद मिळणे बंदच होणार आहे. ही माणसाची प्रवृत्ती आहे. बघा, तुम्ही कोणती गोष्ट सलग खायला घेतलात तर किती वेळ खाऊ शकता?
किती नग खाऊ शकता. बघा काही नगानंतर तुमची समाधान मिळवण्याची जी पातळी आहे ती शून्य होणार आहे. हे आपण आता चांगल्या प्रकारे उदाहरणातून बघणार आहोत. आता उपयोगिता ही काय आहे, बहुपर्यायी आहे. कशी बहुपर्यायी? बघा आता तुमच्याकडे काय आहे, एखादी वस्तू असेल ती एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवते. बघा आता वीज, तशी ती वस्तू वीज वापरासाठी उपयोगी ठरते. वीज आहे तुमच्या घरामध्ये, लाईट आहे, त्याच्यापासून तुम्ही पंखा चालवला आहे, त्याच्यापासून तुम्ही इस्त्री चालवली आहे, त्याच्यावरती तुम्ही टोस्टर चालवलं आहे, लाईट चालू आहे, मोबाईलची चार्जिंग चालू आहे. म्हणजे एकच वस्तू ती काय करते, खूप वस्तूंसाठी वापरली जाते, खूप व्यक्तींची एका वेळेसच गरज भागवली जाते. अशा वेळी आपण काय म्हणतो, उपयोगिता बहुपर्यायी आहे. आता उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे म्हटलं. तुम्हाला गरज किती आहे, खूपच गरज आहे, तुम्हाला खूपच भूक लागली आहे, तर तुम्ही अगदी नावडती भाजी असली चपातीबरोबर तरी तुम्ही खाणार. आणि तुम्हाला अगदी जराशीच भूक लागली आहे आणि तुम्हाला नावडती भाजी आणि चपाती दिली तर तुम्ही टाकून जाणार, नको म्हणून सांगणार. म्हणजे काय तर उपयोगिता, मग त्यावेळी तुम्हाला दिलेली चपाती भाजी त्याची उपयोगिताच नसणार तुमच्यासाठी. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तुम्हाला गरज किती आहे याच्या तीव्रतेवरती ती अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक. हो, तुम्हाला खूपच भूक लागली आहे, मग तुम्ही चपाती काय करणार, खाणार. आणि जर तुम्हाला भूकच नाही लागली आहे तर तुम्हाला किती चपाती दिली, पिझ्झा दिला तरी तुम्हाला त्याची उपयोगिता नसेलच. तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते. भुकलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता नसते. हो, भूक नसलेली व्यक्ती आहे आणि एक भूक लागलेली व्यक्ती आहे आणि तुम्ही जेवण दिलं तर भूक लागलेल्या व्यक्तीला त्याच्यामध्ये उपयोगिता जाणवेल, परंतु भूक लागलेली नाही तो व्यक्ती त्या अन्नाला स्पर्श करणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याला काहीच उपयोगिता दिसत नाही आहे. उपयोगिता मागणीचा आधार. होय, उपयोगिता असेल तरच मागणी करणार ना. तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही मागणी करणार. तुम्हाला आता जेवण नकोच आहे, तुम्हाला भूकच नाही लागली, तर तुम्ही मागणी कराल का? वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून तो औषधाची मागणी करतो. तुम्ही आजारी नाही आहेत तर तुम्ही डॉक्टरला जाऊन पैसे द्याल का, मला चेक कर, मला औषधं दे? आजारी पडल्याशिवाय तुम्हाला त्या औषधांची उपयोगिता जाणवत नाही. आता बघूया आपण उपयोगितेचे प्रकार, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे रूप उपयोगिता. रूप म्हणजे लक्षात ठेवायचं, लाकूड आहे, लाकडापासून आपण काय केलं, फर्निचर तयार केलं, म्हणजे त्याचं रूप बदललं. समजते का? लाकडापासून फर्निचर बनवणं, साधं सोपं उदाहरण लक्षात ठेवायचं. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी बनवायची, लाकडापासून फर्निचर, चामड्यांपासून शूज बनवले, रूप उपयोगिता. तुमच्याकडे कापड आहे, कापडाचं शर्ट शिवलं, रूप उपयोगिता. म्हणजे त्याचं अस्तित्वात असलेल्या वस्तूंचं रूप बदलायचं किंवा आकारमान बदलायचं आणि त्याच्यापासून नवीन ज्याच्यामध्ये उपयोगिता आहे अशी वस्तू तयार करायची, त्याला आपण म्हणतो रूप उपयोगिता. पुढे बघा, पुढे म्हटलं आहे स्थल उपयोगिता. बघा आता आपण सांगलीचं उदाहरण घेतलं तर सांगलीमध्ये काय पिकतं, द्राक्ष पिकतात. आणि हे द्राक्ष जर आपण ज्या ठिकाणी द्राक्ष पिकत नाहीत त्या ठिकाणी पाठवलं तर त्याचं काय होईल, काय उदाहरण होईल, स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूचं स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्या स्थल उपयोगिता म्हणतात. आता उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. आता बघा कोकणात काय होतात, आंबे पिकतात. ते आंबे कुठे पाठवले जातात, अमेरिकेत पाठवले जातात, कारण त्या ठिकाणी त्याची उपयोगिता निर्माण होते. ज्या ठिकाणी ती गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी पाठवली जाते, स्थल उपयोगिता. त्या ठिकाणी पाठवणं, ज्या ठिकाणी पिकत नाही. आता काश्मीरची सफरचंद आपल्याकडे येतात महाराष्ट्रात, म्हणजे काय झालं, स्थल उपयोगिता झालं. पुढे बघा सेवा उपयोगिता. सेवा म्हणजे काय, तुम्ही डॉक्टरकडे जातात, त्याची सेवा घेतात. शाळेत जातात, तिथे शिकतात, म्हणजे काय घेतात, सेवा घेतात. एखाद्या वकिलाकडे जातात सल्ला घेण्यासाठी, ती काय झाली, सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यवसायांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात, म्हणजे सेवा उपयोगिता होय. डॉक्टर आला, वकील आहे, शिक्षक आहे, गायक आहे, इत्यादींची सेवा आपण घेतो, त्याला आपण काय म्हणायचं, सेवा उपयोगिता. पुढे आहे बघा ज्ञान उपयोगिता. आपण ज्ञान घेतो. बघा आता गाडी चालवायला आपण शिकलो, म्हणजे काय घेतलं आपण, ज्ञान उपयोगिता घेतली. आपण कम्प्युटर चालवायला शिकलो,
आपण काय घेतलं? ज्ञान उपयोगिता घेतली. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो. विशिष्ट वस्तूबद्दल तुम्हाला कार चालवायची आहे. तुम्ही एखाद्या कार चालवणाऱ्याकडे गेलात. त्या मोटर गॅरेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं. तिथे तुम्ही लायसन मिळालं, तुम्हाला शिकलात. म्हणजे तुम्ही काय घेतलं? ज्ञान उपयोगिता घेतलात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाचे विविध कार्यप्रणालीचे ज्ञान होते, तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता निर्माण होते. बघा, याच महिला आहेत तिथे, वृद्ध महिला, ते आपल्या छोट्या मुलाकडून मोबाईल शिकत आहेत. म्हणजेच काय झालं? या ठिकाणी ज्ञान उपयोगिता झालेली आहे. पुढे बघा, स्वामित्व उपयोगिता. तुम्ही एखाद्या दुकानात गेलात, मोबाईल शॉपमध्ये गेलात आणि आपल्यासाठी एक मोबाईल खरेदी केलात. काय झालं? तुम्ही आता त्या मोबाईलचे मालक झालात. म्हणजे काय झालं? स्वामित्व उपयोगिता. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. स्वामित्व उपयोगिता, तुम्ही दुकानात जाता, शॉपिंग करता, तुम्ही जी वस्तू त्या मालकाकडून तुमच्याकडे येते, तुम्ही त्याचे मालक होता. म्हणजेच काय? स्वामित्व उपयोगिता. समजलं सर्वांना? रूप उपयोगिता म्हणजे असलेल्या वस्तूंचं आकारमान बदलायचं आणि त्याच्यामध्ये उपयोगिता निर्माण करायची. स्थल म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर वस्तू पाठवायची. आणखीन काय सांगितलं? सेवा उपयोगिता म्हणजे आपण डॉक्टर, वकील यांच्याकडून सेवा घेतो. ज्ञान उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल ज्ञान संपादन करतो. आणि शेवटचं बघितलं आपण स्वामित्व उपयोगिता, मालकी हक्क बदलतो. पुढे बघा, काल उपयोगिता. काल उपयोगिता म्हणजे काय? बघा, एखादी गोष्ट तुम्ही साठवून ठेवली आहे. बघा, कोकणात काय करतात? आंबे असतात, आंब्याचं लोणचं घालतात आणि ज्यावेळी आंब्याचा सीझन नसतो त्यावेळी ते लोणचं विकलं जातं. किंवा काही वस्तू साठवून ठेवल्या जातात आणि त्या नंतर वापरल्या जातात. म्हणजेच काय होतं? काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळात, आता सुट्टीचा काळ आहे, मे महिना आहे, पुस्तक उघडतो का विद्यार्थी? नाही उघडत. परंतु जर परीक्षा चालू असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये त्याला जास्त उपयोगिता जाणवते. हो, उद्या परीक्षा असेल तर आज तो पुस्तक हातात घेईल. परंतु मे महिन्यात सुट्टीच्या कालावधीमध्ये घेणार का? नाही घेणार. तसे वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे. काही वस्तू साठवून ठेवायच्या आणि मग जेव्हा दुर्मिळता असेल, जेव्हा ती मिळणार नाही वस्तू, त्यावेळी ती बाहेर काढायची. यालाच काय म्हणायचं? काल उपयोगिता निर्माण करता येते. रक्तपेढी. रक्तपेढी एक चांगलं उदाहरण आहे. रक्त साठवलं जातं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते विकलं जातं. इथे बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. इथे उन्हाळा दाखवलेला आहे आपल्याला आणि या ठिकाणी आईस्क्रीम खात आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात बघा छत्री आणि काय असतील पावसाळ्याचे जे काय कपडे असतील किंवा चपला असतील त्या घेतल्या जातात. आणि या ठिकाणी हिवाळ्यात बघा उबदार आणि लोकरीचे कपडे घेतलेले आहेत. पुढे बघा आपण उपयोगितेच्या संकल्पना बघूया. त्यामध्ये आपल्याला एकूण उपयोगिता पाहिजे आहे आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे काय? बघा, एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज. एकत्रित उपयोगिता. तुम्ही आता 10 नग आहेत तुमच्याकडे, काही असतील, 10 वस्तू असतील, 10 पदार्थ असतील, एकाच याचे, तर ते तुम्ही खात गेला तर तुम्हाला कशा प्रकारे उपयोगिता मिळत गेली त्याची सर्वांची बेरीज, एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे काय? एकूण उपयोगिता. त्यालाच आपण म्हणतो टोटल युटिलिटी. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूंची सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. सलग तुम्ही म्हणाल मी आज एक खाल्लं, उद्या एक खाल्लं, असं चालणार नाही. ते सलगपणे खात गेलं पाहिजे, तरच मिळालेल्या एकूण उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. आता बघायचं सीमांत उपयोगिता म्हणजे मार्जिनल युटिलिटी. सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून, म्हणजे पहिला खाल्लं लगेच दुसरं खाल्लं त्याला म्हणायचं वाढीव वस्तू, दुसऱ्यानंतर तिसरा म्हणजे तिसरा हा झाला वाढीव वस्तू, मिळालेली उपयोगिता होय. आता एक खाल्ल्यानंतर जी दुसऱ्या नगापासून जी काही उपयोगिता मिळणार त्याला सीमांत उपयोगिता म्हणायचं आहे. आणि एकूण उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगितांची बेरीज. दुसऱ्या शब्दात सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून. आता तुम्ही उपभोग घेता एखाद्या वस्तूचा, एक घेतलं आहे मग दुसरं खाल्लं तर दुसऱ्यापासून मिळालेले जी काही उपयोगिता असेल किंवा एकूण उपयोगितेची जी भर पडते तिला म्हणायचं सीमांत उपयोगिता. जशी भर पडत जाईल, जसं तुम्ही पुढचा खात जाईल तसं तुम्हाला वेगवेगळी उपयोगिता मिळत जाईल. मला वाटतं तुम्हाला
एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आपण आता चार्टच्या माध्यमातून आणि आलेखाच्या माध्यमातून हे शिकायचं आहे. बघा आपल्याला एक सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील परस्पर संबंध सूत्राच्या आधारे दिलेला आहे. बघा सूत्र काय दिले, TU टोटल युटिलिटी बरोबर समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी. टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयोगिता, समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगितेची बेरीज. मग TU बरोबर काय येणार, MU1 MU2 MU3 MUN पर्यंत असे 1 2 3 प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता दिलेली आहे. MUN म्हणजे विशिष्ट नगाची सीमांत उपयोगिता दिलेली आहे. जर ती तुम्हाला काढायची असेल, MUN काढायची असेल तर TUN वजा TUN वजा 1 असं तुम्हाला ही काढता येईल. TUN म्हणजे विशिष्ट पातळीतील एकूण उपयोगिता काढायची असेल आणि TUN वजा 1 म्हणजे अगोदरच्या पातळीतील एकूण उपयोगिता जी असेल ती वजा केली तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट पातळीवरील एकूण उपयोगिता काढता येईल. बघा आपण आता याच्यामधला फरक पाहायचा आहे. वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. तक्ता 2.1 मधील उदाहरण हे स्पष्ट करता येते. बघूया आपण उदाहरण 1 दिलेलं आहे. आपल्याला एक 7 नग दिलेले आहेत क्ष या वस्तूचे. क्ष म्हणजे आपण इंग्लिशमध्ये एक्स मानतो तसं. आपण अल्जेब्रा शिकलो आहे त्यामध्ये आपण एक्स मानायचो. एक्स हे नग आहेत. आता ज्यावेळी आपण पहिला नग खाल्ला, पहिल्या नगाचा उपभोग घेतला, आपल्याला उपयोगिता किती मिळाली 10 आणि सीमांत उपयोगिता किती मिळाली, ती पण 10 मिळालेली आहे. आता दुसऱ्या वेळी सीमांत उपयोगिता आपण आता चर्चा केली. जसं आपण सलगपणे एखाद्या वस्तूचा उपभोग घेत जाऊ तसं त्याच्यापासून मिळणारे समाधान हे काय होत जातं, कमी कमी होत जातं. सलगपणे केलं पाहिजे. आज एक खाल्लं, परवा एक खाल्लं, महिन्याने एक खाल्लं, अशा प्रकारे तो सिद्धांत आपल्याला प्रत्यक्षात अनुभवास येत नाही. त्यानंतर बघा, त्यामुळे एकूण उपयोगिता किती झाली, 10 अधिक 8 किती झाली 18. तिसरा नग आपण ज्यावेळी उपभोग घेतला त्यावेळी आपल्याला एकूण उपयोगिता कमी होत काय झाली, सीमांत उपयोगिता कमी झाली. किती झाली, 6 एवढी मिळाली. मग एकूण उपयोगिता किती झाली 24. त्यानंतर आपण चौथा नग खाल्ल्यानंतर सीमांत उपयोगिता किती मिळाली आपल्याला 4, त्यामुळे एकूण उपयोगिता झाली 28. त्यानंतर पुढे आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली 2, एकूण उपयोगिता झाली 30 आणि इथे समांत उपयोगिता आपल्याला 0 मिळालेली आहे. कारण माणसाला शेवटी काय होतं, कंटाळा येतो. एखादी गोष्ट पुढे पुढे खात गेल्यानंतर त्याची उपयोगिता त्याच्यासाठी कमी कमी होत जाते. हा मानवी स्वभावच आहे. आणि जर 7वा नग खाल्ला तर मात्र काय मिळालेली आहे, उपयोगिता वजा 2 आणि यावेळी इकडे एकूण उपयोगिता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. बघा आता आपण एक आलेख पाहायचा आहे. इथे आलेखाच्या द्वारे आपण समजून घेऊया. जेव्हा आपण बघा या ठिकाणी वस्तूचे नग दिलेले आहेत. कोणत्या अक्षावरती, एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती काय दिलेले आहेत बघा, आपल्याला मिळालेली एकूण उपयोगिता दिलेली आहे. उपयोगिता आणि एकूण उपयोगिता आपल्याला काय करायचं आहे, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता वाय अक्षावरती मांडलेली आहेत. जेव्हा आपण पहिला नग खाल्ला त्यावेळी आपल्याला किती मिळाली सीमांत उपयोगिता 10. दुसरा नग खाल्ला तेव्हा आपल्याला किती मिळाली 8. तिसरा नग खाल्ला तेव्हा किती मिळाली 6. चौथ्या नगाला किती मिळाली आपल्याला 4. पाचव्या नगाला किती मिळाली 2 आणि 6व्या नगाला इथे झालेली आहे 0 आणि इथे झालेली आहे किती 18, इथे झालेली आहे आपली 30. ओके, तर हा झाला बघा कमाल बिंदू, समाधानाचा बिंदू, जिथे आपल्याला समाधान, कमाल समाधान मिळालेलं आहे. इथे याच्या पुढे समाधान मिळणार आहे का, नाही मिळणार आहे, कारण इथे ऋणमध्ये गेलेली आहे आणि समाधान सुद्धा इकडे कमी झालेलं आहे 28 वरती. ओके, आय होप हा तुम्हाला व्यवस्थित आलेख कळाला असेल. आपण आता याच्या नंतर डिस्कस करूया. बघा या ठिकाणी क्ष अक्षावर वस्तूचे नग दिलेले होते, या अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. पुढे काय म्हटलं बघा, डावीकडून उजवीकडे वर जाणारा आपल्याला उपयोगिता जो वक्र आहे तो काय होतो बघा, डावीकडून उजवीकडे वर जाणारा आणि सीमांत उपयोगिता काय होतो, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा मिळतो. बघा एकूण उपयोगिता असा वरती जातो तर सीमांत उपयोगिता असा खाली येतो. सीमांत उपयोगिता वक्र 0 आणि ऋणात्मक पातळी दर्शवतो, तर एकूण उपयोगिता वक्र महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवतो. आपल्याला सीमांत उपयोगिता काय करतो, 0 दाखवतो किंवा ऋणात्मक सुद्धा पातळी दाखवतो. आता परस्पर संबंध यामध्ये काय आले बघा, सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामधील परस्पर संबंध. सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात. होय, सुरुवातीला होती,
कधी होती? सुरुवातीला, जेव्हा आपण बघितलं की इथे बघा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय आहे? 10 आणि 10 समानच आहे. पुढे काय म्हटले बघा, आता जसं आपण वस्तूचा उपभोग घेतला, एक एक नगाचा उपभोग वाढवत गेलो, तसं काय होत जातं? एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. आता घटत्या दराने वाढणं म्हणजे काय बघा, आता बघा इथे 10वरून 18 झाली, 8ने वाढली. 18वरून काय झाली? 24 झाली. कितीने वाढली? 6ने वाढली. 24वरून 28 झाली. कितीने वाढली? 4ने. 28वरून 30वरती गेली, 2ने वाढली. म्हणजे कोणत्या दराने वाढते? 8वरून 6 झाली, 6वरून 4 आणि 4वरून 2. कोणत्या दराने वाढते? घटत्या दराने वाढते. वाढते, परंतु कोणत्या दराने? घटत्या दराने. वाढत्या दराने वाढते का? नाही आहे, घटत्या दराने वाढते, हे लक्षात ठेवा. एकूण उपयोगिता कशी वाढते म्हटल्यानंतर काय सांगायचं आहे? घटत्या दराने वाढते, कारण पहिल्यांदा 8 वाढली होती, नंतर 6 वाढली, नंतर 4 वाढली, नंतर 2 वाढली. म्हणजे ती पूर्ण अशी वाढते, परंतु घटत्या दराने वाढते. आणि सीमांत उपयोगितानंतर काय? सीमांत उपयोगिता ही नेहमी घटत जाते. बघा इकडे सीमांत उपयोगिता पहिली 10 होती, मग 8 झाली, मग 6 झाली, 4 झाली, 2 झाली, 2वरून 0 झाली आणि 0वरून -2 झालेली आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता काय होत जाते? नेहमी घटत जाते. एकूण उपयोगिता काय होत जाते? वाढत जाते. वाढते, पण कशी वाढते? घटत्या दराने वाढते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. बघा या ठिकाणी एकूण उपयोगिता महत्तम झाले, कुठल्या पॉईंटला? ह्या. तेव्हा सीमांत उपयोगिता काय झाली? 0. ज्यावेळी एकूण उपयोगिता महत्तम असेल, मॅक्झिमम असेल, सीमांत उपयोगिता त्यावेळी काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण? सर्वाधिक समाधानाचा बिंदू. सर्वाधिक समाधान कुठे मिळत असेल? ज्यावेळी एकूण उपयोगिता महत्तम स्थानावर असेल आणि सीमांत उपयोगिता 0 असेल. एकूण उपयोगिता महत्तम आणि सीमांत उपयोगिता 0 असेल, त्या बिंदूला काय म्हणायचं? सर्वाधिक समाधानाचा बिंदू. जर तुम्हाला विचारलं सर्वाधिक समाधानाचा बिंदू कधी येतो? ज्यावेळी एकूण उपयोगिता महत्तम स्थानावरती आणि सीमांत उपयोगिता 0 असेल, तेव्हा सर्वाधिक समाधानाचा बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. आता एकूण उपयोगिता ज्यावेळी घटेल, बघा या ठिकाणी, बघा या ठिकाणी काय झाले? एकूण उपयोगिता 30वरून 28 आली आणि सीमांत उपयोगिता काय झाली? ऋण झालेली आहे. त्यावेळी सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान, यावेळी असमाधान आहे, कारण त्याला कोणतंही समाधानच मिळत नाही आहे, म्हणून उपयोगिता काय झाली? सीमांत उपयोगिता ऋण झालेली आहे. त्यावेळी उपभोक्त्याचं असमाधान. तुम्हाला विचारलं उपभोक्त्याचं असमाधान कोणत्या पॉईंटवरून कळतं? ज्यावेळी एकूण उपयोगिता पण कमी घटते आणि सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते. सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते आणि एकूण उपयोगिता काय होते? कमी व्हायला सुरुवात होते. तेव्हा काय म्हणायचं? उपभोक्त्याचं असमाधान. आता सर्वाधिक समाधानाचा ज्यावेळी बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. हो, एकदा समाधान मिळालं, संपूर्ण समाधान मिळालं, त्यानंतर कोणताही उपभोक्ता त्या वस्तूचा उपभोग घेत नाही, कारण त्या बिंदू त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काही बरं पडत नाही. एकूण उपयोगिता पण तिथेच थांबते. आता त्यानंतर एकूण उपयोगिता काय होते? कमी होते आणि त्याच्यानंतर भर पडत नाही, म्हणून तो काय करतो? इथे त्या वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. सर्वसाधारण उपभोक्ता म्हटले. सर्वांच्या बाबतीत असं होईल का? नाही. सर्वसाधारण उपभोक्ता जो विवेकशील आहे, विवेक खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. आता पुढे म्हटले बघा, सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. आता यानंतर त्याला काय होतं? दुष्परिणाम जाणवतात, कारण त्याची उपयोगिता त्याला मिळत नाही, समाधान त्याला मिळत नाही. पुढे बघा, आता इथे काय म्हटलंय की आपल्याला काही गृहीतकं आता आपण बघायचं आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आता सर्वप्रथम हा मांडला कोणी? तर प्राध्यापक ग्वासेन यांनी मांडला आणि अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. सिद्धांत मांडण्याचं श्रेय कुणाकडे जातं? ग्वासेनकडे. परंतु अल्फ्रेड मार्शलने काय केलं? आपल्या ग्रंथात त्याला काय केलं? विस्तृत स्वरूपात स्पष्ट केलं. आता वाक्य बघूया.
इतर परिस्थिती स्थिर असताना. कोणी सांगितलं आहे? अल्फ्रेड मार्शलने सांगितलं. इतर परिस्थिती स्थिर असताना का म्हटलं आहे? तर सगळ्या परिस्थिती इथे सांगितल्याप्रमाणेच असायला हव्यात, तरच तुम्हाला तो प्रत्यक्षात अनुभवास येईल. व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या, बघा आधीपासून असला पाहिजे तो स्त्रोत जो आहे ना, जो काय असेल त्याच्याकडे साठा, तो आधीपासून असला पाहिजे आणि ते वस्तू साठ्यात वाढ होत गेली तर त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान कमी होत जातं. जशी वाढ होत जाईल समाधान कमी कमी होत जाईल. दुसऱ्या शब्दात काय म्हटलंय बघा, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. इतर परिस्थिती कायम असताना हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर तुमच्याकडे असलेल्या एखाद्या साठ्यात जर वाढ होत गेली, मग जशी वाढ होत जाईल तुमचं समाधान काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे, किंवा उपयोगिता काय म्हणूया आपण, क्रमशः घटत जाणार आहे. उपयोगिता घटत जाते साठ्यामध्ये वाढ झाल्यास इतर परिस्थिती कायम असताना. थोडक्यात काय म्हटलं बघा, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. तुम्हाला बघा, एखादी वस्तू आपल्याकडे खूप मिळते तर त्याची किंमतच नसते आपल्याला, परंतु एखादी गोष्ट आपल्याकडे मिळत नाही तर त्याची उपयोगिता आपल्याला खूप जास्त असते. बघा आता ज्या ठिकाणी आंबे पिकतात त्या ठिकाणी आंब्याची उपयोगिता कमी असते, परंतु ज्या ठिकाणी आंबे पिकत नाहीत तिथे त्या वस्तूची उपयोगिता खूप जास्त प्रमाणात असते. पुढे बघा आता गृहीतकं. काही गृहीतकं आपल्याला आवश्यक आहेत. त्यामधलं पहिलं म्हणजे विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. विवेकशील असलं पाहिजे. एखाद्या मूर्ख व्यक्तीला आणलात किंवा वेडा व्यक्ती असेल आणि त्याच्याकडनं जर हा प्रयोग तुम्ही करून बघितला आणि तुम्हाला उपयोगिता प्रत्यक्षात यावी असं वाटत असेल तर त्यावेळी ती येणार नाही, कारण तो व्यक्ती विवेकशील नाही. संख्यात्मक मापन. सिद्धांतात उपयोगिते संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते, त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. संख्यात्मक मापन करतोय असं गृहीत धरायला पाहिजे, कारण अगोदर आपण बघितलं होतं ती मानसशास्त्रीय संकल्पना आहे, परंतु मग त्याचं मापन कसं करणार, म्हणून आपण संख्यात्मक गृहीत धरतो. 10 एवढी उपयोगिता मिळाली, 8 एवढी मिळाली, हे संख्यात्मक मापन आपण करतो. एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा म्हणजे काय, तर जी वस्तू तुम्हाला खायला दिली किंवा जी वस्तूचा उपभोक्ता करणार आहे ती वस्तू एक जिन्सी असली पाहिजे, एकाच प्रकारची असली पाहिजे. नाहीतर तुम्ही कलिंगड दिलात आणि त्यानंतर द्राक्ष दिलात किंवा वेगवेगळ्या 2 गोष्टी दिल्या तर हा जो सिद्धांत आहे तो प्रत्यक्षात येणार नाही. सर्व नग, आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत असंच गृहीत धरलं पाहिजे. उपभोग सातत्य. एखाद्या वस्तू सर्व नगाचा उपभोग कोणताही खंड न पडता, लक्षात घ्या, सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. सलगपणे घेतलं पाहिजे, नाहीतर आज एक, 2 तासानंतर एक, 4 दिवसानंतर एक खाल्लं तर हा जो सिद्धांत आहे तो प्रत्यक्षात येणार नाही. योग्य आकारमान. उपभोग्य वस्तू सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण नसावे, ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. अत्यंत मोठे, तुम्हाला 5 कलिंगडं दिली, तुम्ही पहिलं कलिंगड संपवू शकत नाहीत, मग दुसरं कलिंगड खाणार कसं, म्हणून आकारमानसुद्धा योग्य असला पाहिजे. त्यानंतर काय म्हटले, स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर असावेत. कारण बघा, श्रीमंत माणूस असेल आणि गरीब माणूस असेल तर आवडीनिवडी काय होतील, भिन्न होतील, म्हणून स्थिरता असली पाहिजे. त्याचं इकॉनॉमिकली जे काही कमाई आहे, उत्पन्न, ते सुद्धा स्थिर असलं पाहिजे. पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. पुढे म्हटलं विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. वस्तूचे लहान भागात विभाजन करता आलं पाहिजे, तरच आपण त्याच्यामधून काय मिळवू शकतो, हा सिद्धांत प्रत्यक्षात येतो की नाही ते पाहता येईल. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे गृहीत धरतो. बघा आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे तो चार्टच्या मार्फत शिकून घेऊया. आता आपल्याकडे एक्स ही एक वस्तू आहे. पहिली वस्तू खाल्ल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली 10 एवढी. दुसरी खाल्ल्यानंतर बघा सीमांत उपयोगिता काय झाली, कमी झाली, 8 एवढी. तिसरी खाल्ल्यानंतर आपल्याला 6 एवढी मिळाली आहे. चौथा नग खाल्ल्यानंतर आपल्याला 4 एवढी मिळाली आहे. 5वा उपभोग घेतल्यानंतर आपल्याला 2 एवढी मिळाली. 6वा खाल्ल्यानंतर काय झालं, 0 झाली आहे. आणि 7व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर ती ऋणात्मक झालेली आहे.
मग आता आपल्याला काय दिसतं, वरील तक्त्याच्या आधारे आपल्याला काय होतं की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो, एखाद्या वस्तूचा जसा उपभोग आपण वाढवत गेलो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, शून्य होते एका ठिकाणी आणि नंतर ती ऋण होते. तक्ता बघितला तर तक्ता कसा आहे बघा, चार्ट. आलेख बघितला तर आलेख बघा की पहिल्यांदा 10 मिळाली, एक वस्तू खाल्ली तेव्हा, दुसरा न खाल्ल्या तेव्हा 8 मिळाली, तिसऱ्याला आपल्याला ती 6 एवढी मिळाली, चौथ्याला आपल्याला 4 एवढी मिळाली, पाचव्याला 2 मिळाली आणि 6व्याला इथे महत्तम समाधान आहे, त्याच्यानंतर मात्र ती ऋण होते. बघा आता वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहेत, या अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे. तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे असा खाली येतो. असे दर्शवतात की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत होते. बघा, एखादी गोष्ट तुम्ही सतत उपभोग घेत राहिलात तर त्या वस्तूची उपयोगिता कमी होत जाते. एवढाच हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा सीमांत उपयोगिता वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो, इथे बघा असं त्यावेळी स्पर्श केला, तिथे काय झाला तो, तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते. या ठिकाणी काय झाली, शून्य झाली. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू, याला काय म्हणायचं, सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू, तृप्तीचा बिंदू असे म्हणतात. तृप्तीचा बिंदू असं म्हटलं जातं जेव्हा सीमांत उपयोगिता काय होते, शून्य होते, ज्यावेळी आपल्याला मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळतं. या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतला, समजा आपण त्याच्यानंतर पण चालू ठेवला उपभोग, तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी असमाधान आपल्याला मिळणार आहे. असमाधान म्हणजे शून्यापेक्षाही ऋण 2 आपल्याला उपयोगिता मिळालेली होती, म्हणजे नकारात्मक उपयोगिता मिळते. आणि सीमांत उपयोगिता ऋण दर्शवली जाते, जी आकृती छायांकित करून आपण बघितलेली आहे. बघा आता पुन्हा एकदा आकृती बघूया की सीमांत उपयोगिता कुठे मिळेल, इथे बघा, हा सर्वोत्तम समाधानाचा सर्वोच्च बिंदू आहे आणि या ठिकाणी काय आहे, असमाधान आहे. या ठिकाणी जर आपण 7वा नग परत घेतला, 7व्या नगाचा उपभोग घेतला तर आपल्याला असमाधान मिळणार आहे. आता याचे अपवाद काय आहेत, तर पहिला अपवाद आहे, अपवाद बघायचे. अपवाद म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. आता आपण जे काही गृहीतक बघितले त्याला अपवाद असेल, म्हणजे आपण काय म्हटलं, नियम काय म्हटला की एखाद्या साठ्यामध्ये वाढ होत गेली, वस्तू ज्या साठा आहे अगोदर व्यक्तीकडे आणि साठ्यामध्ये वाढ होत गेली तर मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते. परंतु एखाद्या माणसाला छंद असतो, तो छंद जोपासतो आयुष्यभर, त्याला त्याचा कंटाळाच येत नाही. परंतु यालासुद्धा अपवादाच्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं, हा खरंच अपवाद आहे का ते आपण बघूया. पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. सिद्धांत काय सांगतो आपल्याला की साठ्यात वाढ गेली तर काय होणार आहे, मिळणारं समाधान कमी होत जाणार. परंतु माणसाचं समाधान कमी होतं का छंदाच्या बाबतीत, नाही होत. परंतु याचे कारण त्याच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्याला होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, कारण त्याला जमवायचा छंद आहे. पोस्टाची तिकीटं अजून वाढली तर त्याला आनंद मिळतो, परंतु त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एक जिन्सीपणा नाही आहे ना. पोस्टाची तिकीटं गोळा करतो, कोणती पण तिकीटं गोळा करतो, एक जिन्सीपणा आहे का, आपण एक जिन्सीपणा म्हटलं होतं, वस्तूचे आकार, रंग, रूप हे सारखंच असलं पाहिजे. व सातत्य सतत करतोय का तो, नाही करत. आज एखादं केलं असेल आणि 4 दिवसांनी 15 दिवसांनी तो गोळा करतोय, सातत्य नाही आहे ना. सातत्याने एक जिन्सीपणा पण नाही, म्हणजे ह्याला अपवाद म्हणता येईल का, नाही म्हणता येणार, कारण गृहीतकांचे उल्लंघन केले. गृहीतकं जी सांगितली तीच पाहिजे, तरच आपण सिद्धांत काय म्हणू, सिद्धांताला अपवाद आहे असं म्हणू. छंद अपवाद आहे का, अपवाद आहे, भासमान आहे, तो फक्त दिसतोय, प्रत्यक्षात आहे का, नाही आहे. आता एखादी कंजूस व्यक्ती आहे, तर कंजूस व्यक्ती काय करतो बघा, कंजूस उपभोक्ता काय करतो, बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी आहे, कारण तो लोभी असतो, लोभी माणूस आहे. काय म्हटलं आहे, दुसरा नगाचा उपभोग घेताना समाधान कमी व्हायला पाहिजे. परंतु एखाद्या कंजूस व्यक्तीच्या बाबतीत काय होतं की दुसरा नग त्याने खाल्ला आहे, दुसऱ्यानंतर तिसरा उपभोग घेतला आहे, तर त्याला मिळणारी उपयोगिता जास्त मिळते. कमी व्हायला पाहिजे होती ना, इथे जास्त मिळते. आता जास्त का मिळते, कारण तो लोभी आहे, अविवेकी असतो, अविवेकी आहे तो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झाले. कोणत्या, विवेकशीलता. त्यामुळे आपण ते कंजूस व्यक्ती हा सुद्धा अपवाद मानू शकत नाही. पुढे म्हटले बघा, व्यसन.
एखादा व्यसनी माणूस आहे, तर एखादा दारू प्यायला सुरुवात करतो तो पितच राहतो पुढे पुढे, किंवा एखादा तंबाखू खायला सुरुवात करतो तो तंबाखू खातच राहतो, त्याला अजून अजून आनंद मिळतो. बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. बघा आता एक घोट घेतल्यानंतर पुढचा घेत जातो, त्याची उपयोगिता वाढत जाते. म्हणजे उपयोगिता वाढल्यासारखी वाटते, परंतु खरे तर हा आभास असतो. कारण का, ही तिची जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झाले. आता तो विवेकशील राहिला आहे का, तो शुद्धीत आहे का, नाही आहे. त्यामुळे आपला जो काय ज्याच्यावर आपण हे प्रयोग करणार आहे तो कसा असला पाहिजे, विवेकशील असला पाहिजे. परंतु दारुडा व्यसनी माणूस हा विवेकशील नाही. पुढे म्हटले बघा, सत्ता. व्यक्तीला जसशी सत्ता प्राप्त होते तसशी सत्तेची लालसा वाढत जात असते. आता एखादा व्यक्ती सत्ता सोडतो का, खुर्ची सोडतो का, कित्येक वर्ष झाली तरी खुर्चीतच असतो बसलेला. ते जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झाले. विवेकशीलता काय सांगते की दुसऱ्याला आपली जागा दिली पाहिजे. आता पैसावाला श्रीमंत माणूस काय करत राहतो, पैसे अजून अजून मिळवत राहतो. पैशाची सीमांत उपयोगिता कधी शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. पैशाची गरज कधी थांबते का, त्याला अजून अजून पैसा मिळवावासारखाच वाटत असतो. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. कारण श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. बघा एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, तो अगदी सढळ असते पैसा खर्च करतो, कारण त्याला त्याची उपयोगिताच नसते. परंतु एखाद्या गरीब व्यक्तीला विचारा, त्याच्याकडे 100 रुपये असतील तर तो पुरवून ते वापरत असतो. म्हणून हा सिद्धांत इथे सुद्धा खोटा ठरतो. कारण आपण काय म्हटलं, साठ्यात वाढ होत गेली तर सीमांत उपयोगिता कमी व्हायला पाहिजे. श्रीमंताच्या बाबतीत साठ्यात वाढ होत गेली पैशाच्या की पैशापासून मिळणारी उपयोगिता त्याला कमीच असते, परंतु एखाद्या गरीबाला ती जास्त असते. पुढे काय म्हटले बघा, वरील सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन झाले. बघितलं आपण, विवेकशीलतेचं उल्लंघन झालं किंवा सातत्याचं उल्लंघन झालं. त्यामुळे काय होतं, घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान असतात. आता या सिद्धांतावर टीका काय केली, तर सर्वात पहिली टीका झाली अवास्तव गृहीतक. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकावर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. कशा होणार एवढ्या सगळ्या, एकजिन्सीपणा पाहिजे वस्तूमध्ये, सातत्य पाहिजे, स्थिरता पाहिजे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं विवेकशीलता पाहिजे. या सर्व गोष्टी एकावेळी पूर्ण होणं शक्य नाही. आता संख्यात्मक मापन म्हटले, यामध्ये आपण गृहीत धरले की संख्यात्मक मापन करायचं. उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते. पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणं अशक्य असते. कारण उपयोगिता मानसशास्त्रीय संकल्पना तुम्हाला किती समाधान मिळालं हे तुम्ही कसं मोजू शकता. एखाद्या गोष्टीत किती उपयोगिता आहे, कसं संख्यात्मक मापन करणार, म्हणून टीका केलेली आहे. आता अविभाज्य वस्तू म्हटले, हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही. कसं लागू पडणार, आपण म्हटले प्रत्येक गोष्ट ही विभाज्य असली पाहिजे, छोटे भाग करता आले पाहिजेत. आता एखादी गाडी आहे, रेफ्रिजरेटर आहे, दूरदर्शन आहे, त्याचे कसे भाग करणार. कारण साधारणपणे या वस्तूची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते. आपण काय बघा, आता एकदा TV संच खरेदी केला म्हणून आपण ह्या म्हटले काय साठ्यात वाढ होत गेली पाहिजे. म्हणजे आता परत TV घेणार का, दुसरा फ्रीज घेतला तर दुसरा फ्रीज घेणार का, आणि बघणार का किती उपयोगिता कमी झाली किंवा काय झालं. त्यामुळे एकदाच खरेदी केली जाते. अशा वस्तूची सीमांत उपयोगितेची तुलना अशक्यच आहे, करताच येणार नाही. सीमांत उपयोगिता का नाही करता येणार, कारण दुसरा अजून नग घेतला पाहिजे, दुसऱ्या नगाचा उपभोग घेतला पाहिजे, परंतु ह्या गोष्टी परत परत घेणं शक्य नाही. पुढे म्हटले पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. पण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते. सीमांत उपयोगिता बदलते, व्यक्तिपरत्वे बदलते, कारण प्रत्येक माणसाकडे वेगळे आहे, प्रत्येक माणसाची आवड निवड वेगळी आहे. तसेच किमतीतील बदल, पैशाचा साठा यामुळे प्रभावित होते. त्यानंतर एकच गरज, हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. एकच गरज पूर्ण करता आली पाहिजे, एकच गरज असली पाहिजे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करतो आणि समाधान मिळवतो.
एका वेळी अनेक गरजा आपण पूर्ण करतो. एकच गरज पूर्ण करतो का? नाही, अनेक गरजा आपण पूर्ण करत असतो. आता आपण सिद्धांताचे महत्त्व बघूया. घटत्या सीमांत उपयोगितेची सिद्धांतावर जरी टीका होत असली तरी ते सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. टीका होऊ दे, परंतु खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या कशासाठी महत्त्व आहे बघा? उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. बघा, आपल्याकडे मर्यादित साधनं आहेत, परंतु आपलं ध्येय काय आहे? तर महत्तम काय करायचं? समाधान मिळवायचं, महत्तम उपयोगिता मिळवायची. मग त्यासाठी आपल्याला हा जो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तो उपयोगी पडतो. पुढे काय म्हटले बघा? सरकारसाठी उपयुक्त. सरकारसाठी कसा उपयोगी होतो? तर विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत खूप उपयोगाचा आहे. आणि काय? तर कर धोरण राबवण्यासाठी. कोणत्या वस्तूची मागणी जास्त आहे, कोणत्या वस्तूमध्ये उपयोगिता जास्त आहे, त्याप्रमाणे मागणी वाढेल. किंमत धोरण आखायचं आहे, कोणत्या वस्तूची किती किंमत लावायची. व्यापार धोरण कशी बघा, आपण मगाशी बघितलं की स्थल उपयोगिता, कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तूला उपयोगिता आहे, त्याच्यावरून आपण व्यापार धोरण ठरवू शकतो. त्यानंतर मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्यांचा विरोधाभास स्पष्ट करतो. उपयोगिता मूल्य वेगळं असू शकतं आणि विनिमय मूल्य वेगळं असू शकतं. उपयोगिता मूल्य म्हणजे तुम्हाला मिळणारं समाधान आणि विनिमय मूल्य म्हणजे त्या वस्तूची बाजार किंमत. ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरण पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी, आणि घटकाचे विनिमय मूल्य खूप कमी असते. आता पाण्याला किंमत असते का? नाही आहे, परंतु उपयोगिता खूपच आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला काय मिळतो? विरोधाभास पाहायला मिळतो. आता सूर्यप्रकाशाचं महत्त्व खूप आहे, परंतु उपयोगिता आहे का? उपयोगिता खूप आहे, परंतु त्याचं मूल्य आहे का? फुकट मिळतो आपल्याला सूर्यप्रकाश. घटकाचे म्हणून काय म्हटलं बघा, तसेच काही वस्तूचे उपयोगिता मूल्य कमी असते, पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. आता काही गोष्टी आहेत त्यांचं उपयोगिता मूल्य काय असेल? खूप कमी असतं, परंतु दुर्मिळता असते. आता हिरे बघा, सोने बघा. आता ह्याचं बघा, आता याची उपयोगिता आहे का? सोन्याची खूप उपयोगिता आहे का? तुम्हाला जीवन जगणंच कठीण होईल का सोनं नसेल तर? परंतु पाणी नसेल तर आपण जिवंत पण राहू शकत नाही. परंतु पाण्याला उपयोगिता मूल्य खूप असलं तरी विनिमय मूल्य कमी आहे. परंतु हिरे आणि सोने काय आपलं जीवन बिघडतं का? नसतील तर, परंतु दुर्मिळ असल्यामुळे ते खूप महाग आहेत. हा सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्य करतो. कळलं असेल तुम्हाला विरोधाभास? पाणी उपयोगिता खूप, परंतु विनिमय मूल्य खूप कमी. हिरे सोने उपयोगिता कमी, परंतु विनिमय मूल्य खूप जास्त. आता मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. कसा? कारण जशी त्याच्यामध्ये उपयोगिता असेल तशी त्याची मागणी वाढेल, आणि मागणी वाढली तर किंमत वाढेल. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. आता एखाद्या गोष्टीची खूप मागणी वाढली तर काय होतं? किंमत कमी झाली तर त्याची मागणी वाढते, कारण कमी किंमत असेल तर लोक जास्त मागणी करतील, आणि एखाद्या गोष्टीची किंमत जास्त झाली तर लोक खरेदी नाही करणार, म्हणजे मागणी आपोआप कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. एखाद्या वस्तूची खूप तुम्ही मागणी केल्यात किंवा खूप खरेदी केल्यात तर मग त्याची सीमांत उपयोगिता कमी होणार. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. जेव्हा कमी किंमत असेल तेव्हा उपभोक्ता काय करतो? जास्त नगसंख्या खरेदी करतो. आता सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध बघूया. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. हे समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंधाची चर्चा करूया. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक उदाहरण आहे. पुढे काय म्हटले बघा, बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते. असे गृहीत धरले की वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत किती आहे? 50 रुपये एका नगाची, आणि एका नगाची सीमांत उपयोगिता किती आहे? 10 रुपये. आपण पैशात व्यक्त केली आहे, समतुल्य आहे. अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत याची तुलना स्तंभ क्रमांक 5 मध्ये दाखवलेले बघा. आपण आता ते कोष्टक बघूया. काय केले बघा, 50 रुपये त्याची बाजार किंमत, आणि आपल्याला सीमांत उपयोगिता किती मिळणार आहे? पर नग 10 रुपये मिळणार आहे. आणि इथे काय सांगितले? आपल्याला मिळणारी उपयोगिता दिली आहे. पहिला नग जेव्हा आपण उपभोग घेतला तेव्हा आपल्याला सीमांत उपयोगिता किती मिळाली? 10, आणि सीमांत उपयोगिता किती मिळाली? पैशात 100.
आणि बाजार किंमत किती आहे 50. म्हणजे बाजार किमतीपेक्षा आपल्याला सीमांत उपयोगिता काय मिळाली, जास्त मिळाली. पुढे बघा, आपल्याला उपयोगिता जेव्हा आपण उपभोग घेतला दुसऱ्या वस्तूचा तेव्हा उपयोगिता किती मिळाली 8. म्हणजे एकूण किती मिळाली पैशात 80 रुपये. परंतु बाजार मूल्य किती आहे ते वस्तूचं फक्त 50. म्हणजे आपल्याला अजूनही सीमांत उपयोगिता जास्त मिळाली आहे. त्यानंतर इथे बघा 7 मिळाली सीमांत उपयोगिता. त्यावेळी आपल्याला एकूण उपयोगिता मिळाली 70. अजूनही किंमत काय आहे, कमी आहे, सीमांत उपयोगिता जास्त आहे. परंतु जेव्हा आपण चौथ्या नगाचा उपभोग घेऊ सीमांत उपयोगिता मिळते 5, पैशात मिळाली 50 आणि वस्तूचं किंमतसुद्धा आहे 50. यावेळी काय झालं बघा, वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता समान झालेली आहे, परंतु इथे सीमांत उपयोगिता वस्तूच्या किमतीपेक्षा कमी झाली आहे. तेव्हा का मिळाली, कारण 3च उपयोगिता मिळाली होती आपल्याला. जेव्हा आपण 5वा नग कन्झ्युम केला तेव्हा 6व्या नगाचा उपभोग घेतला तेव्हा ते किती झाली, 10 झाली. म्हणजे इथेच आपण काय करू, 5वा आणि 6वा नग न घेता इथेच आपण ते थांबू. बघा आता, उपभोक्ता एकामागून मग एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेतो. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. सिद्धांत आपण तोच बघितला आहे. साठ्यात वाढवत गेल्यानंतर वस्तूची सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते. सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. होय, आधी ती बाजार किमतीपेक्षा जास्त होती. पुढे काय म्हटलं बघा, 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार किंमत 50पेक्षा अधिक आहे. याचे कारण उपभोक्त्याची गरज तीव्र असते. सुरुवातीला गरज तीव्र होती, नंतर गरज काय होत गेली, कमी होत गेली. त्यानंतर सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात. कुठल्या नगाला, चौथ्या. म्हणून उपभोक्ता चौथा नग घेण्याचा विचार करू शकतो, कारण त्यावेळी ती समान होणार आहे. परंतु 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा कमी होते. या समतोल स्थितीनंतर विवेकी उपभोक्ता नगाची खरेदी थांबवते. याच्यानंतर घेणार आहे का तो, ज्यावेळी बघा, ज्यावेळी किती झाली, 30 झाली सीमांत उपयोगिता आणि किंमत किती आहे वस्तूची 50. मग सीमांत उपयोगिता जर वस्तूच्या किमतीपेक्षा कमी भेटत असेल तर वस्तू घेणार आहात का तुम्ही, नाही घेणार. तो उपभोक्ता इथेच थांबवेल, कारण इथे त्याला मॅक्झिमम मिळालेलं आहे. जेवढी बाजार मूल्य आहे तेवढं त्याला सीमांत उपयोगिता भेटलेली आहे. जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. इच्छेनुसार घेतो त्यावेळी काय म्हटलं बघा, सीमांत उपयोगिता ही जास्त आहे किमतीपेक्षा. यालाच काय म्हणायचं, सीमांतपूर्व नग. किती आहेत ते, 3 आहेत सीमांतपूर्व. चौथ्या नगाला समान झाली. ओके, चौथ्या नगाला उपयोगिता समान झाली होती. ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता किंमत समान होता त्या नगाला सीमांत नग. कोणता सीमांत नग, चौथा. चौथ्याला काय म्हणायचं, सीमांत नग. ओके, आणि त्याला म्हणतात उपभोक्त्याचं समतोल. विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग म्हणतात. आता 5वा आणि 6वा हे काय होते, सीमांतोत्तर नग होते, कारण या ठिकाणी उपभोक्ता आता विकत घेऊ इच्छित नाही, कारण आता संपलंय, मॅक्झिमम त्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा MUX = PX असते तेव्हा विवेकी उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधला जातो. कोणत्या नगावर समतोल साधला गेला, चौथ्या नगावर. उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे. ब्रिटिश अर्थतज्ञ J.R. हिग्स आणि R.J.D. ॲलन यांनी समवृत्ती चक्र पद्धतीचा विकास केला. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या संख्यावाचक उपयोगिता सिद्धांताला वास्तववादी पर्याय म्हणून हा सिद्धांत अस्तित्वात आला. समवर्ती वक्र पद्धतीमध्ये क्रमवाचक उपयोगिता स्वीकारलेली आहे. समवर्ती वक्र हा 2 वस्तूंच्या संयोगाच्या विशिष्ट स्थानाला जोडणारा वक्र असून बघा, 2 गोष्टी एकत्र जोडल्या जातात. तुम्ही चहा आणि बिस्किट घेतलं, एकत्र जोडलं गेलं. या वस्तूची संयोजनाबद्दल तटस्थ असतो, कारण त्याला दोन्ही वस्तूच्या उपभोगाने समान समाधानाची पातळी मिळते. चहा आणि बिस्किट घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, समान समाधानाची पातळी गाठता येणार आहे. अशा प्रकारे आपण हा धडा संपवलेला आहे. हा धडा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि असंच मला सहकार्य करत राहा. तुमच्यासाठी मी नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. आता तुम्ही माझे टीचिंग एन्जॉय केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.